नमस्कार मित्रांनो, मी सागर करे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, उद्या आपली पूर्वपरीक्षा होते। या पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने नक्की जो पेपरचा 1 तासाचा वेळ आहे, या 1 तासाचं नियोजन काय असलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने पेपरला हँडल केलं पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। मित्रांनो, आतापर्यंत जे तुम्ही कष्ट केलेले आहे किंवा आतापर्यंत जे तुम्ही तयारी केलेली आहे याचं जे तुम्हाला सिद्ध करण्याचा जी वेळ आहे ही उद्याची 1 तासाची वेळ असणार आहे। त्यामुळे ह्या वेळाकडे सर्वांनी एक संधी म्हणून बघा, कारण की भरपूर सारे मुलांचे कॉल मेसेजेस यासाठी येत आहेत की सर टेन्शन आलेलं आहे, सर उद्याचं नियोजन काय असलं पाहिजे, सर थोडं प्रॉपर मॅनेजमेंट होत नाहीये। तर या सगळ्या गोष्टींची आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे कोणीही घाबरू नका। सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षा ही म्हणजे एक रिस्कच आहे आणि ही रिस्क आपण जर घेत आहोत तर त्यासाठी सकारात्मकता आपल्यामध्ये असली पाहिजे। तर आपण सुरुवात करूयात। सुरुवातीलाच मी सांगेल बघा तुम्हाला, कारण मी वारंवार सांगत असतो की आपला जो 1 तासाचा पेपर आहे, या 1 तासाच्या पेपरमध्ये ज्यावेळेस पेपर होतो संपतो त्यावेळेस भरपूर मुलांचे हे प्रॉब्लेम्स असतात की सर नक्की आमच्या सिली मिस्टेक झालेले आहेत। तर पेपरमध्ये हमखास होणारी सिली मिस्टेक्स म्हणजे ही, आणि या सिली मिस्टेक्समुळे भरपूर साऱ्या लोकांचे 2 मार्क, कुणाचे 3 मार्क, कुणाचे 5-5 मार्क सुद्धा कट झालेले आहेत किंवा गेलेले आहेत। आणि बाहेर आल्यानंतर समजलेलं आहे की मला सर्व जमत होतं, परंतु माझ्या हातून थोड्या थोड्या चुका झाल्या। तर मित्रांनो, ह्या जर चुका आपण टाळल्या तर आपला स्कोर अर्थातच वाढणार आहे। आणि सध्या आपण आयोगाचा जर पॅटर्न बघितला तर पॉईंटवरती आयोग निकाल लावायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या बेसिक गोष्टी जरी तुम्हाला वाटत असल्या तरी सुद्धा नक्की एकदा सगळ्यांनी बघून घ्या। जसं की बघा, परीक्षेमध्ये आयोग म्हणतं अचूक विधाने निवडा। ह्याचाच अर्थ अचूक म्हणजे काय? बरोबर असलेली विधान। बिनचूक विधाने म्हणजेच काय? बरोबर असलेलीच विधान। बिनचूक नाही अशा स्वरूपाचे क्वेश्चन आजकाल आयोग जरा विचारायला सुरुवात केलेली आहे बघा। त्याला किंवा त्याचा अर्थ काय होतो आपल्या भाषेमध्ये तुम्हाला समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे चुकीचं। कारण की बघा, कुठलाही क्वेश्चन पेपर, आता क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आलेला आहे तर तुम्ही आरामामध्ये क्वेश्चन पेपरवरती सर्कल करू शकता, तिथं अंडरलाईन करू शकता, तुम्हाला तिथं कोणीही काही बोलणार नाहीये। त्यामुळे तुम्ही जर तुमच्या सिली मिस्टेक्स या ठिकाणी होत आहेत तर यावरती थोडं फोकस करा। अयोग्य म्हणजे काय? चूक असलेलं। योग्य नाही म्हणजे काय? चूक असलेलं। असत्य म्हणजे काय? चूक असलेलं। सत्य नाही म्हणजे चूक असलेलंच। कोणते विधान असत्य नाही असं म्हणतो ह्याचा अर्थ कोणते विधान बरोबर आहे, ओके। आणि काय खरे नाही याचा अर्थ चुकीचं कोणतं आहे। अशा स्वरूपाचे क्वेश्चन आयोग तुमच्या सोबत या 1 तासाच्या पेपरमध्ये विचारला जाऊ शकतं। कारण की तुमचा पेपर जर आपण पाहिला तर राज्यसेवा एवढा सुद्धा अवघड नसणार आहे, आणि PSI ST ESOचा जो आपला ग्रुप बीचा पेपर आहे यापेक्षा सुद्धा कमी सोपा नसणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा पेपर हा PSI ST आणि ESO या लेवलचा पेपर असणार आहे। थोडं पुढे जाऊन आपण बघूयात बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुलांचा पहिला प्रश्न आहे की सर सिलेबस बरोबर। आता सिलेबस बद्दल मी तुम्हाला एवढंच सांगेल शॉर्टमध्ये, 3 स्ट्रीम आहेत आपल्याकडे। एक इंजिनिअरिंग आहे, परत ॲग्रिकल्चरची मुलं आहेत, त्यानंतर फॉरेस्टची सुद्धा मुलं आहेत। आणि या अगोदर जर आपण पेपर बघितले होते तर प्रत्येक स्ट्रीमचा प्रिलियमचा जो पॅटर्न होता पेपरचा हा पूर्णपणे वेगवेगळा होता। त्याच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे उद्याचा जो पेपर देणार आहे, प्रत्येक जण देणार आहे, जो पेपर देणार आहे त्याला प्रत्येकाला याच गोष्टीचं टेन्शन आहे की नक्की उद्याच्या पेपरमध्ये सिलेबस तर आयोगाने दिलेला आहे, परंतु मार्कांचं वेटेज कसं असणार आहे। आता तुम्हाला पॉसिबिलिटी भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकलेले असतील। कोण म्हणत असेल सर मराठी 25 मार्काला येईल, कोण म्हणेल मराठी 20 मार्कांना येईल, कोण म्हणेल मराठी 15 मार्कांना येईल। म्हणजे ह्याबद्दल आता तुम्ही बिलकुल विचार करायचा नाहीये। त्यामुळं तुम्ही ह्या मानसिकतेला किंवा तुमची मानसिकता तयार करून ठेवा की या ठिकाणी प्रत्येक मुलाला हाच प्रॉब्लेम आहे की नक्की पेपरचा पॅटर्न काय असणार आहे। त्यामुळे तुम्ही अपवाद नाही किंवा कोणाला असा विशेष अधिकार दिलेला नाहीये। त्यामुळं इथं तुम्ही कॉन्फिडंट राहा। कॉन्फिडंट यासाठी राहा मित्रांनो की जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तर या अभ्यासाच्या आधारावरती उद्या जसा काही पेपर तुमच्या समोर येईल तसा पेपर तुम्हाला तो फेस करायचा आहे। त्यामुळं अख्ख्या पेपरच्या हॉलमध्ये प्रत्येक जण पेपरच्या अगोदर हाच विचार करत असणार आहे की नक्की पेपर कसा असणार आहे। त्यामुळं डोंट वरी, बिलकुल निश्चिंत राहा। पेपर तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला समजून जाणारच आहे। त्यामुळं तुम्ही फक्त आणि फक्त सकारात्मकता ठेवून पेपरची येण्याची काय करा, वाट बघा। पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं बघा, कॉन्फिडन्स। भरपूर साऱ्या मुलांचे बघा, मी एका मुलाचे म्हणत नाही, भरपूर साऱ्या मुलांचा आजचा जो दिवस आहे ना, आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो बघा। कारण की आता कुठेतरी भरपूर साऱ्या लोकांचा प्रॉब्लेम म्हणजे कुणाला
प्रेशर वाटणं, ओके, दबाव वाटणं, त्यानंतर ना टेन्शन येणं, ओके, टेन्शन येणं, त्यानंतर भरपूर साऱ्या लोकांना असं वाटतं की मी अभ्यास केलेला आहे पण मला सर आठवतच नाहीये, ओके, हे असे सो मेनी प्रॉब्लेम्स. आजचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस तर खूप महत्वाचा आहे, परंतु आजचा दिवस सुद्धा आपल्यासाठी यासाठी महत्वाचा आहे कारण की आजची जी तुमची मानसिकता असणार आहे, मानसिकता, ही मानसिकता उद्या तुम्ही पास होणार आहे का नापास होणार आहे कळणार आहे. त्यामुळं उद्याच्या पेपरच्या दृष्टीने आज तुम्ही बिलकुल तुमचा कॉन्फिडन्स लूज डाऊन होऊन द्यायचा नाही. कसा होऊन द्यायचा नाही, कारण पाठीमागच्या काही महिन्यांपासून तुम्ही प्रिलियम मला क्रॅक करायचे आहे हा उद्देश समोर ठेवण्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळं आता तुम्हाला असं वाटेल बाबा की सर माझा एखादा सब्जेक्ट वाचायचा राहिलेला आहे तर तुम्ही आज वाचू का, बिलकुल तुम्ही सब्जेक्टला हात लावू नका. थोडक्यात काय, नवीन आता काही सुद्धा तुम्ही वाचायचं नाहीये. जे वाचलेलं आहे त्यामध्ये जर तुम्हाला आज थोडाफार वेळ मिळाला, स्वतःला त्रास करून न घेता मी सांगतोय, तर तुम्ही त्याला प्रॉपरपणे थोडीफार रिव्हिजन देऊ शकता. परंतु आता नवीन काही वाचायच्या भानगडीमध्ये पडू नका. एखादा येऊन म्हणेल तुम्हाला चालू घडामोडी आपल्याला विचारणार आहेत 10 क्वेश्चन, तू हे इयरबुक वाच, ते इयरबुक वाच, जाता जाता जरा पुरस्कार करून जा, जाता जाता वन लाइनर करून जा, बिलकुल करू नका. याचा परिणाम काय होईल की तुम्ही जे अगोदर वाचलेलं आहे तर ह्या वाचण्यावरचा तुमचा विश्वास थोडा कमी होऊ शकतो. त्यामुळं एका मार्कासाठी तर ठीक आहे, आपण असं म्हणूयात की तुम्ही एखादा आजचा पॉईंट वाचला आणि त्याच्यामध्ये एखादा क्वेश्चन उद्या विचारलाच गेला नवीन मधला, तर पाठीमागचे जे वाचलेले आहेत त्याच्यावरती परिणाम त्याचा व्हायला नको. त्यामुळं मित्रांनो, माझ्या सर्वांना सगळ्यात मोठं चॅलेंज तुम्हाला हेच आहे की कॉन्फिडन्स, की तुम्हाला आज फक्त आणि फक्त स्वतःला थोडं संयमी ठेवायचं आहे, स्वतःला थोडं सकारात्मक ठेवायचं आहे. बिलकुल आजच्या दिवसामध्ये शक्यतो कुणाशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नका, कुणाशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. एखादा वाद घालायला जरी आला तरी त्याला सांगा बाबा माझं काम आहे, मी तुला परत वाद घालतो, परंतु आज मला वेळ नाहीये. आता आजच्या दिवसामध्ये कुणाशी आर्ग्युमेंट करू नका. म्हणजेच काय की तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आजचा दिवस द्यायचा आहे. थोड्या 1-2 मिनिटांमध्येच आपण बघणार आहेत की उद्या नक्की आपल्याला काय करायचंय, परंतु या गोष्टींना थोडं काळजीपूर्वक हँडल करा, कारण की आजची मानसिकता ही तुमचा उद्याचा पेपर कसा असणार आहे हे क्लिअर करणार आहे. आता सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगेल की तुमचा जर सपोज पेपर तुमच्या हातामध्ये आला, तर आता पेपर हातात आल्यानंतर ना 2 टाईपची मुलं असतात बघा. एक म्हणजे काय, पहिल्या क्वेश्चन पासून जो एखादा कार्यकर्ता वाचायला सुरुवात करतो तो 100व्या क्वेश्चन पर्यंत सलग पेपर सोडवत जातो. आणि दुसरा काय असतो बघा, सब्जेक्ट प्रेफरन्स. मी तर तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही पेपर कसा हँडल केला पाहिजे, सब्जेक्टच्या प्रेफरन्सनुसार हँडल केला पाहिजे. मग आता सब्जेक्ट प्रेफरन्स म्हणजे काय, ही टेक्निक बघा प्रत्येकाला वेगवेगळी लागू असू शकते. काही मुलांचं बघा शक्यतो आता मराठी आणि इंग्लिश, ओके, मराठी आणि इंग्लिश ही तर तुमचा काय असणार आहे बघा, प्लस पॉईंट असणार आहे. म्हणजेच काय की मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही इथं फुल आउट ऑफ सुद्धा मार्क घेऊ शकता, कारण की तेवढी तुम्ही काय केलेली आहे, प्रॉपर रिव्हिजन केलेली आहे. प्रॉब्लेम फक्त तुम्हाला कोणता आहे बघा, नॉन टेक्निकलच्या लोकांना, म्हणजे नॉन टेक्निकलचा सिलेबस असलेल्या लोकांना. बेसिकली सगळे तुमच्या आपल्याकडचे जे स्ट्रीम आहेत, फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग असेल किंवा फॉरेस्टचे असतील, ह्यांनी आतापर्यंत एक गोष्टी केलेली असते की आपले जर सेमिस्टरचे एक्झाम असतात तर त्यावेळेस आपण वन नाईट काय करतो, रात्री जागतो आणि दुसऱ्या दिवशी पेपरला जाऊन तो पेपर आपण पास होतो. तो पेपर उद्याचा आपला नसणार आहे. पाठीमागच्या कित्येक दिवसापासून जे आपण मेहनत केलेली आहे, तर या मेहनतीचं तुम्हाला फक्त आणि फक्त एका तासामध्ये तुम्हाला सिद्ध करून दाखवायचंय. त्यामुळं नॉन टेक्निकलचे जरी सब्जेक्ट तुमच्याकडे असले तरी सुद्धा या पाठीमागच्या काही कालावधीमध्ये काही सब्जेक्ट बद्दल तुमची आवड निर्माण झालेली आहे, किंवा तुम्हाला काही सब्जेक्टचे ज्यावेळेस तुम्ही PYQ, आज मला परत एकदा सांगतो, PYQ तुम्ही सोडवलेले असतील असं मी कन्सिडर करून चाललेलो आहे. तर हे PYQ सोडवत असताना तुम्हाला ॲक्युरसी मेंटेन तुमची जास्त झालेली असेल, तर सगळ्यांनी शक्यतो उद्या जर पेपर हातामध्ये पडला तर आता फॉर एक्झाम्पल काही लोकांना जिओग्राफी आवडतो, बरोबर, तर आता जिओग्राफीचा क्वेश्चन हा तुम्हाला सपोज 51व्या नंबरला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतोय आणि तुमचं मराठी इंग्लिशचं सुरुवातीचं सोडवून झालेलं आहे आणि तुमच्या नंतरनं प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन आहेत पॉलिटीचे. मग जर तुम्हाला क्वेश्चन पॉलिटीचे जर अवघड वाटत असतील तर तुम्ही डायरेक्ट कशाला सुरुवात करा, जिओग्राफीला हातामध्ये घेतले तरी चालेल, कारण की जिओग्राफीचे जेवढे काही क्वेश्चन्स असतील हा तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट असणार आहे. त्यामुळं असं काही नाहीये की तुम्ही पेपरचा सिक्वेन्सने सोडवला पाहिजे, पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत सोडवला पाहिजे, असं कुठेही काही नियम नाहीये. त्यामुळं तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे सब्जेक्टचा प्रेफरन्स काय करा, पहिल्यांदा क्लिअर करा की मला नक्की पेपर कोणत्या प्रेफरन्सने सोडवायचा आहे. मग काही लोकांना असं असू शकतं की सर आम्ही काय करतो, मराठी सोडवतो, ओके, त्यानंतर आम्ही काय करतो, एखादा GS सोडवतो, नंतर इंग्लिश सोडवतो, काहीही तुमचा असू शकतो तो
तो तुमचा स्ट्रॅटेजी असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, मी तुम्हाला केअरफुली सांगेल बघा, ते म्हणजे काय, याच्यामध्ये सब्जेक्ट प्रेफरन्स मध्ये पॅसेज. ओके, मराठीचा एक तुम्हाला पॅसेज असेल, इंग्लिशचा एक तुम्हाला पॅसेज असणार आहे, सोबत तुम्हाला रिझनिंग आणि मॅथ असणार आहे. इथं जो मुलगा अडकणार आहे त्याचा पेपर कव्हर होणार नाहीये. म्हणजेच पॅसेजला वेळ किती द्यायचा. पॅसेजचे तुम्हाला 5 प्रश्न जर विचारलेले आहेत तर 5 पैकी 5 तुम्हाला बरोबर येणार आहेत, परंतु त्यासाठी वेळ दिला किती पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमचा फक्त मॅक्झिमम 5 ते 6 मिनिट तुम्ही पॅसेजला वेळ दिला पाहिजे. आता याच्यामध्ये काय असू शकतं बघा, की तुम्हाला 4 क्वेश्चन सुटतील आणि एखादा क्वेश्चन हा तुम्हाला सुटणार नाही, तो जरा थोडं जास्त डोकं घालायला कधी कधी लावतो बघा. फॉर एक्झाम्पल उत्तराला चांगलं शीर्षक द्या, बरोबर. ह्यावेळेस तुम्ही तिथे विचार करत करत काय करणार आहे, तुमचे 2 मिनिटं वाया जाऊ शकतात. तर ठीक आहे, स्किप करा, काय प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला 4ही पर्यायांमध्ये काहीच एलिमिनेट होत नाही तर तुम्ही डायरेक्ट तो क्वेश्चन काय करा, स्किप करा, नो प्रॉब्लेम. तसंच आहे इंग्लिशचं सुद्धा. 5 क्वेश्चन येतील, जेवढे फास्ट क्वेश्चन सोडवून येतील तुमचे, सोडवता येतील तेवढे पटपट काय करा, अगोदर सोडवून घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा रिझनिंग आणि मॅथ मध्ये, बरोबर. रिझनिंग आणि मॅथ मध्ये जर तुम्ही पाहिलं तर भरपूर साऱ्या लोकांचा बघा, उद्या इंजिनिअरिंग मुलं असणार आहेत, बरोबर. विशेषतः इंजिनिअरच्या मुलांसाठी मी सांगतो, बऱ्यापैकी सगळ्यांचा रिझनिंग आणि मॅथ चांगला असतो. ऍग्रिकल्चरच्या मुलांचा सुद्धा रिझनिंग चांगला असतो, परंतु मॅथ थोडा कमी असतो. फॉरेस्ट्रीच्या मुलांचा सुद्धा, म्हणजे प्रत्येकाचा काही स्ट्रॉंग पॉईंट आहे, काही मुलांचा तो वीक पॉईंट आहे. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रिझनिंग मॅथ मध्ये तुमच्यातला जास्त भावनिकता जागा होऊ देऊ नका. म्हणजे काही लोकांना कसं वाटतं बघा, रिझनिंग आणि मॅथ माझं हँड आहे, इट्स ओके. तुमचं हँड जर असेल खूप चांगली गोष्ट आहे, तुमची प्रिलियम पास होण्याचे चान्सेस सुद्धा तेवढे जास्त नक्की आहेत. परंतु हिथं प्रश्न आहे तो कशाचा, वेळेचा. जर रिझनिंग मॅथचे उद्या सपोज 10 प्रश्न आले, किंवा सपोज आपण म्हणूयात की 15 क्वेश्चन आले, 10 किंवा 15 क्वेश्चन आले, सो कितीही होऊ शकतात, त्याबद्दल कुणीही शुअर नाहीये. जेवढा काही क्वेश्चनला वेळ असेल किंवा जेवढी काही क्वेश्चनची संख्या असेल तर त्या संख्येला गुणिले फक्त तुम्हाला 1 करायचं आहे. म्हणजेच एका प्रश्नासाठी जास्तीत जास्त तुम्हाला 1 मिनिट द्यायचं आहे. मग क्वेश्चन 15 असतील तर 15 मिनिट द्यावे लागतील, जर 10 क्वेश्चन असतील तर 10 मिनिट द्यावे लागतील. परंतु एखादा जर क्वेश्चन असा असला की ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की सिटिंग अरेंजमेंटचा एखादा प्रॉब्लेम, एखादा प्रश्न आला, ओके, किंवा एखादं पझल आलं, बरोबर, पझल आला, याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन हा सुटत असतो, परंतु हा क्वेश्चन तुमचे किमान 3 मिनिट तरी तुमचे घेत असतो. काही लोकांचे 4 मिनिट पण घेतो, काही लोकांचे 5 मिनिट पण घेतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला क्लिअर सांगतोय की उद्या बिलकुल कुणीही भावनिकता आणू नका. जर क्वेश्चन तुम्ही वाचताय, जर त्या क्वेश्चनचा तुम्हाला थोडा रेफरन्स लागत नाही, फॉर एक्झाम्पल कशामध्ये सांगतोय मी, रिझनिंग मॅथ मध्ये आहे असा प्रश्न काय करून द्या, तुम्ही स्किप करून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याकडे बाकीचे भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत, ज्या क्वेश्चन्सला आपल्याला काय द्यायचं आहे, न्याय द्यायचा आहे. कारण की उद्याचा पेपर झाल्यानंतर भरपूर साऱ्या मुलांचा प्रॉब्लेम हाच असेल की सर पेपर कव्हर झालेला नाही. त्यामुळं ज्या मुलाचा पेपर 100 क्वेश्चन वाचून होतील एका तासामध्ये, त्या मुलाचे पास होण्याचे चान्सेस सुद्धा तेवढेच जास्त असणार आहेत. ओके, त्यानंतर ना पुढे टाइम मॅनेजमेंट. आता मी जस्ट तुम्हाला त्याच्याबद्दलच सांगितलं होतं, तुम्हाला परत एकदा 2-3 पॉईंट मी एक्स्ट्राचे सांगतो बघा. टाइम मॅनेजमेंट मध्ये तुम्ही ज्यावेळेस सब्जेक्ट प्रेफरन्स तुमचा ठेवताय, जो तुमचा पहिला, दुसरा आणि तिसरा सब्जेक्ट असेल, पहिला, दुसरा, कुठला, तिसरा, मी इथं नावं टाकत नाही, परंतु तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल पहिला मराठी आहे, ओके, दुसरा इंग्लिश आहे, तिसरा जिओग्राफी आहे, चौथा तुमचा पॉलिटी आहे. तर हे तुमचे हँड सब्जेक्ट आहेत, त्याच्यामुळं इथं तुम्ही जास्तीत जास्त काय करून घ्या, तुमचा टाइम कव्हर करून घ्या. म्हणजे टाइम इथं वाचवा. इथला जो टाइम तुमचा शिल्लक राहणार आहे हा दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला लागणार आहे की जिथं तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं आहे, विचार करायचा आहे. त्यामुळं हा जो गट आहे, मी याला ए गट म्हणेल बघा. ए गटामध्ये तुमचे 4 विषय कंपल्सरी असणार आहेत, जे तुम्हाला फुल मार्क देऊ शकतात. इन्व्हायरमेंट सुद्धा याच्यामध्ये आहे बघा, जो तुम्हाला फुल मार्क देऊ शकतो. जिथं फुल मार्क मिळत आहेत ना, तिथं प्रॉपरपणे तुम्ही जेवढा वेळ आहे त्या वेळापेक्षा कमी वेळेमध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की ज्या वेळेस तुम्ही एखादा क्वेश्चन सोडवायला घेताय, क्वेश्चन सोडवायला घेतल्यानंतर ना भरपूर वेळा बघा, काही क्वेश्चन हे 1 लाइनर स्वरूपाचे असणार आहेत, बरोबर. काही क्वेश्चन हे मल्टी सेंटेन्स सुद्धा असणार आहेत, मल्टी सेंटेन्स, आणि काही क्वेश्चन हे मॅच द पेअरचे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 1 लाइनर क्वेश्चन जर तुम्ही एकदा वाचला आणि जर क्वेश्चन तो वाचून तुमचा कुठलाच पर्याय इलिमिनेट होत नसेल तर शक्यतो 1 लाइनर थोडं घातक असते बरं का. तुम्हाला मल्टी सेंटेन्स जर तुम्ही सोडवायला लागला तर बघा, मी वारंवार तुम्हाला युट्यूब मधून सांगत असतो की जर सपोज त्यांनी तुम्हाला ABC अशी 3 स्टेटमेंट दिलेली आहेत आणि त्यांनी खाली दिलेलं आहे की वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत, तर आपण काय करतोय बघा, ही 3ही विधानं वाचतो,
त्यानंतर हा खालचा प्रश्न वाचतो, मग आपल्याला खरं कळतं की नक्की काय विचारलंय. तर ही चूक करू नका. आयोगाची ही स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला जाळ्यात फसवण्यासाठी. तुमचा हे 3 विधानं वाचण्यासाठी किमान 1 मिनिट तर वेळ जाऊ शकतो. त्यामुळं या हे विधान काय विचारलेलं आहे त्या अगोदर बघा आणि डायरेक्ट उत्तरावरती तुम्ही काय करू शकता किंवा पर्यायावरती जाऊ शकता. त्यानंतर ना मॅच द पेअर, सेम टू सेम बघा आपण काय करतो, आपल्याला माहिती आहे की मॅच द पेअरच्या सपोज 4 जोड्या विचारलेल्या आहेत. सपोज पहिल्याचं सी आहे, दुसऱ्याचं बी आहे आणि पहिल्याचं सी ज्यावेळेस उत्तर आपल्याला मिळतंय त्यावेळेस बाकी असा पर्यायच नाही कुठला, तर हे तुमचं उत्तर असणार आहे. तरी सुद्धा आपण तिथं चूक करतो, ते म्हणजे काय, सगळ्या जोड्या तिथं लावत बसतो. तर हे करू नका. याच्यामधून काही सेकंद जे तुमचे वाचणार आहेत, ह्या सेकंदाचा मिळून तुमचे काही 5 ते 6 मिनिटं शिल्लक राहणार आहेत. ही 5-6 मिनिटं तुम्ही पुढे जाऊन गणित आणि बुद्धिमत्ताला काय करू शकता, नक्कीच वापरू शकता. तर त्यामुळे प्रॉपरपणे काय असलं पाहिजे, तुमचं टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे. दुसरं म्हणजे काय, उद्याचा पेपर ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पडेल त्यावेळेस त्याचा पॅटर्न. तर याच्यामध्ये इझी असतील, मीडियम असतील आणि हार्ड असतील किंवा डिफिकल्ट ज्याला आपण म्हणतो, सगळ्या स्वरूपाचे तुम्हाला उद्या क्वेश्चन बघायला मिळतील. हे तुम्हाला मी आज क्लिअर सांगतो. त्यामुळं जे इझी क्वेश्चन आहेत ना, हे पटपट तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये सोडून घेतले पाहिजेत. इझी क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन झाला, भरपूर सारे मुलं काय करतात बघा, अगोदर क्वेश्चन पेपरवरती असे टिक मार्क करून घेतात आणि शेवटचे 5 मिनिट राहिले की मग गोल करत बसतात. अशी चूक करू नका. भरपूर सारं म्हणजे ही स्ट्रॅटेजी काही लोक वापरतात, ते सक्सेसफुली सुद्धा करतात, परंतु ही स्ट्रॅटेजी जेवढी तुम्हाला चांगली वाटते तेवढी खूप जास्त घातक आहे. त्यामुळं तुमचे जसे जसे सब्जेक्ट सोडून होतील तसे तसे तुम्ही लगेच काय केलं पाहिजे, तुमची OMR शीट भरून घेतली पाहिजे. त्यामुळं इझी जे आहेत तर तिथं बिलकुल सिली मिस्टेक करायच्या नाहीत. हिथं जर सिली मिस्टेक तुमच्या झाल्या तर हिथं तुमच्यासाठी हे घातक असेल. तर हे तुमचा प्लस पॉईंट असणार आहे. मीडियम मध्ये तुम्हाला थोडी इथं काय करावं लागणार आहे बघा, रिस्क घ्यावी लागणार आहे. आणि डिफिकल्ट मध्ये सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथं रिस्क घ्यावी लागणार आहे. हे रिस्क कसे असेल किंवा कसं त्याचं पर्सेंटेज असेल याच्याबद्दल सुद्धा आपण थोडं काय करूयात, बोलूयात. आता पॉसिबिलिटी काय असणार आहे बघा उद्याच्या पेपरमध्ये काही क्वेश्चनची. काही क्वेश्चन तुम्हाला जे येत आहेत आणि जे येत नाहीत ह्याची पॉसिबिलिटी आहे बघा. 70% तुम्हाला तो प्रश्न जमतोय, परंतु 30% तुम्ही कॉन्फिडंट नाहीत. 60-40 असू शकतं, 50-50 असू शकतं, 40-60 असू शकतं किंवा 0-100% असू शकतं. म्हणजे जे येत नाहीत ते आणि जे येत आहेत ते. तर मी क्लिअरली तुम्हाला सांगेल बघा, आपली मायनस सिस्टीम 1/4 आहे. ओके, मायनस सिस्टीम आपली 1/4 आहे. त्यामुळं हा कार्यक्रम आपल्याला परवडतो. जिथं पॉसिबिलिटी 70-30 आहे, 60-40 आहे, 50-50 आहे, 40-60 आहे, हे सगळे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजेत. एकही क्वेश्चन असा स्किप करू नका. 100% तिथं काय करा, रिस्क घ्या. आणि ज्याला तुमची काहीच म्हणजे पॉसिबिलिटीच नाहीये की सर वाचलंय पण ह्याचा काही संबंधच लागणार, तारतम्यच नाहीये, असे क्वेश्चन सुद्धा उद्या असणार आहेत बरं का पेपरमध्ये. असे किमान 10 ते 15 क्वेश्चन सुद्धा तुमचे असू शकतात किंवा 10च्या आसपास तरी क्वेश्चन 100% असू शकतात. तर या क्वेश्चनला शक्यतो हातच लावू नका. आणि हे क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचे, हे तुम्हाला ज्याला उद्या समजेल तो एक्झाम काय होईल बघा, पास होणार आहे. ओके, सर्वात पुढचा पॅटर्न जर आपण बघितला क्वेश्चन पेपरमध्ये, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की 1 लाइनर, मल्टी सेंटेन्स आणि मॅच द पेअर. तर याच्यामध्ये थोडं 1 लाइनर एकदा वाचला जर सुटतोय तर लगेच क्लिअर करा. मल्टी सेंटेन्सला शक्यतो तुम्ही वेळ वाचवू शकता, तो म्हणजे कसा मगाशीच तुम्हाला मी सांगितलेलं होतं. आणि मॅच द पेअर्सला तुम्ही सेम टू सेम बघा. आता मॅच द पेअर्स बद्दल तुम्हाला थोडंफार सांगतो. 4 तुम्हाला एका बाजूला दिलेले असतात बघा नावं, सपोज 1, 2, 3 आणि 4. इकडे तुमचे BCD असे काय असतात, पर्याय असतात. ह्याच्यातलं तुम्हाला एकही माहित नाहीये, तर माझ्या ऑब्झर्वेशन नुसार जास्तीत जास्त पॉसिबिलिटी काय असते बघा, एक तर पर्याय 1, 2, 3, 4 म्हणजे पहिल्याचं A, दुसऱ्याचं B, तिसऱ्याचं C, चौथ्याचं D, किंवा पहिल्याचं D, दुसऱ्याचं C, तिसऱ्याचं B आणि चौथ्याचं A, म्हणजे 4, 3, 2, 1. ह्या 2 पॉसिबिलिटी असतात, परंतु ही पॉसिबिलिटी प्रत्येक वेळेसच असेल ह्याची गॅरंटी देत नाही. भरपूर वेळा म्हणजे MPSCचा जर तुम्ही प्रिव्हियस इयरचं अनालिसिस केलं तर जे क्वेश्चनचा 4 मधला एकही तुमचा एलिमिनेट होत नाही त्या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी लागू होते. मात्र एक जर एलिमिनेट झाला तर तिथं मात्र ही स्ट्रॅटेजी लागू करून घेऊ नका. ठीक आहे. त्यानंतर ना OMR शीट, मुद्दा म्हणून हा पॉईंट तुम्हाला मी टाकतोय बघा. OMR शीट ज्यावेळेस भरता, भरपूर वेळा मुलांचं काय होतं बघा, हातामध्ये पेपर पडलेला असतो त्यावेळेस मुलांच्या मनामध्ये असे धडधड निर्माण झालेली असते. मग त्याच्यामध्ये चुका काय होतात, सुरुवातीला गोल करत असताना सपोज OMR शीटचा हा गोल आहे, तुम्ही काय करताय बघायला, एखादा गोल करताय आणि हा गोल करत असताना तुमची चुकून थोडी बाहेर लाईन जाते. मग तुम्ही काय म्हणता, ठीक आहे माझं आयोग समजून घेऊ शकतो, आयोग समजून घेत नाही. त्यामुळं सुरुवातीचे 5 मिनिटं तुमचं टेम्परेचर मेंटेन होईपर्यंत पहिली गोष्ट आपण हेच क्लिअर केलेली आहे की
हात तुमचे थरकर कापले नाहीत पाहिजे, बिलकुल तुम्ही सकारात्मक विचार केला पाहिजे. त्यामुळं पहिल्या मिनिटापासून तुम्ही तुमच्या OMR शीट बद्दल भरपूर क्लिअर असलं पाहिजे, बिलकुल ॲक्युरेट तुम्ही राहिलं पाहिजे. पेन जो तुम्ही वापरताय हा पेनचं जे पुढचा पॉईंट असणार आहे हा थोडा जाड असलेला पॉईंट घ्या. छोटा पॉईंट जर घेतला तर तेवढाच तुम्हाला जास्त गोल करावा लागतो, किंवा तुम्हाला जर मोठा पॉईंट घेतला तुम्ही तर तिथं तुमचा वेळ सुद्धा वाचू शकतो. तर मी मुद्दाम हा तुम्हाला पॉईंट सांगतोय OMR शीट. आणि OMR शीट ही शेवटच्या 5 मिनिटांमध्ये भरू नका. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये भरपूर साऱ्या मुलांचा प्रॉब्लेम हा होतो की सर आम्ही ज्यावेळेस आमचे 55 मिनिटं होत आहेत त्यावेळेस आमचे क्वेश्चन 60च झालेले आहेत, आमचे क्वेश्चन सर 70 झालेले आहेत, आमचे क्वेश्चन 55 झालेले आहेत, मग शेवटचे 5 मिनिटं जाने दो. ह्यावेळेस काय करतो, शेवटच्या 5 मिनिटात कार्यकर्ता कुठलं तरी काय जादू टोना वगैरे मंत्र वगैरे म्हणतो, एक सिरीज धरतो आणि सरळ चालू करतो आणि गोल करून येतो आणि बाहेर आलो अभिमानाने सांगतो मी सगळेच्या सगळे काय केलेले ते एकच पर्याय मारलेला आहे. असं करू नका. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं ना की 100 क्वेश्चनला तुम्ही उद्या न्याय द्या पहिल्यांदा, आणि 100 क्वेश्चनला न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला थोडं टेक्निकलीच गेलं पाहिजे. दुसरं म्हणजे इन्फिनिटी अकॅडमीने तुमच्या प्रिलियमसाठी आतापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून रिव्हिजन सेशन सुद्धा घेतलेले होते आपण. त्या अनुषंगाने प्रत्येक फॅकल्टीने तुम्हाला बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यांकडून इन्फिनिटीच्या पूर्ण टीमला नक्कीच अपेक्षा असणार आहेत, आणि तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी माझ्याकडून तसंच आमच्या पूर्ण इन्फिनिटी परिवाराकडून विश यू ऑल द बेस्ट. उद्या पेपर झाल्यानंतर आपण भेटूयात. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.